आज मला सांगायला अभिमान खूप वाटेल की ज्या शिल्पशेट्टीला मी म्हणजे बघताना मार खाल्ला होता त्यावेळी तीच आज माझी गेल्या 12 वर्ष क्लायंट आहे. नमस्कार. नेहमीप्रमाणे मी श्रीराम परब आपल्या आजच्या सोशल इन्स्पिरेटरच्या ह्या भागामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल आता आपण कोणाला भेटणार आहोत ते. चला तर मग पुन्हाही वेळ न घालवता स्वागत करूया कांबळी आर्टचा तिसऱ्या पिढीतला करता धरता व लालबागच्या राजाचा मूर्तिकार संतोष रत्नाकर कांबळी यांचा. संतोष दादा, खूप खूप स्वागत. नमस्कार दादा, जेव्हा दोन मालवणी माणसं एकत्र येतात त्यावेळी आपुलकीने विचारला जाणारा प्रश्न म्हणजे तुम्ही खायचे, तर प्लीज आम्हाला सांगा तुमचं गाव कोणतं? मी पण मालवणचंच असं आहे. माझी आई भद्रकाली जी रेवंडीमध्ये असते तिच्याच आशीर्वादाने आज तुम्ही म्हणजे आज जे काय आहे ते सगळं तिचा आशीर्वाद, माझ्या साईबाबांचा आणि माझ्या राजाचा, बस या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आज मी तुमच्यासमोर असा बसलो आहे. मालवणी माणूस खरे जाऊन दे, कोणतंही वरचं शिखर गाठून दे, देवाचं नाव घेऊन सुरुवात करताच तर आपली सुरुवात खूप छान झालेली आहे. दादा, मच्छिंद्र कांबळी म्हणजेच आपले बाबूजी, त्यांनी आपली मालवणी भाषा 7 समुद्रपार नेली आणि त्याचबरोबर तूही आपल्या कलेने लालबागच्या राजाच्या रूपाने आपली जी कला आहे ती 7 समुद्रपार नेलीस, तर तुला कसं वाटतं? खूप मस्त आहे, म्हणजे खूप चांगलं वाटतं. शेवटी आपण सगळी भद्रकाली आईचीच लेकरं आहोत आणि मला एक आवडेल की एक मराठी माणूस म्हणून आणि स्पेशली कोकणी बरोबर मालवणातला, तर एक आपलं असं कुटुंब आहे मूर्तिकार फॅमिली, ज्याची डॉक्युमेंटरी लालबागच्या राजाच्या माध्यमातून नॅशनल जिओग्राफीने घेतली होती, अरे वा, जी क्या बात राजाची आहे. दखल घेतली. त्यामुळे खरंच आज आयुष्यात आपण जी काही गोष्ट घडली आपल्या हातून किंवा बाप्पाने जी घडवली आहे, आपल्या हातून जी कला घडवली आहे, त्याचं आज दखल एवढ्या मोठ्या लेवलला घेतलं गेलं. त्यामुळे आज कुठेतरी एक आपल्या कामाचं चीज किंवा अचिव्हमेंट झाल्याचा खूप आनंद आहे. लालबागच्या राजाची स्थापना 1934 साली झाली आणि आपल्याकडे कांबळी आर्ट्सकडे वारसा आहे तो 1935 साली आला, तर त्याबद्दल आम्हाला सांग, ही वारसा कांबळी आर्ट्सकडे कसा आला? माझे आजोबा कैलासवासी मधुसूदन धोंडूजी कांबळी हे मोठे शिल्पकार होते. त्या काळी आमची चलचित्रही खूप फेमस होती, म्हणजे ज्याला जवळजवळ आज मी अभिमानाने सांगू शकतो की आज चलचित्र हा प्रकार जो तुम्ही बघता, आज मूर्त्या वगैरे, ज्या हालचालीच्या मूर्त्या वगैरे जे काय आहे, हे माझ्या आजोबांनी 1900 जवळजवळ 25च्या आधी मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आणलं होतं, म्हणजे इंट्रोड्यूस त्यांनीच केलं होतं. आणि त्यावेळेला कांबळी प्रदर्शन वगैरे खूप फेमस होतं लालबागमध्ये, दादरमध्ये. तर असं झालं की 1925मध्ये 5th किंग जॉर्ज मुंबईला येणार होते आणि त्यांच्या स्वागताला एक वेगळं प्रकारे त्यांना आगमन करायचं होतं. तर गव्हर्नमेंटने असं माझ्या आजोबांना निवडलं आणि त्यांना सांगितलं की ही जीप आहे त्याला हत्तीचा आकार देऊन तिची अंबारी करायची आहे आणि अंबारी करून त्या अंबारीवर बसून 5th किंग जॉर्जना मुंबईत आणणार होते. अरे वा. तर ते माझ्या आजोबांनी खूप चांगल्या प्रकारे ते बनवलं गेलं, त्याच्यावरनं त्यांचं आगमन झालं आणि ते एवढं सुंदर झालं की त्यावेळेला आजोबांना गव्हर्नमेंटचं गोल्ड मेडल वगैरे सगळं म्हणजे मिळालं होतं. त्यामुळे मग ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या घडल्या आणि जसं लालबागच्या राजाची स्थापना ही 1934 साली झाली, त्याच्यानंतर 35 साली जे स्थानिक नगरसेवक वगैरे आहेत लालबागचे, त्यांनी असा विचार केला की आपण जो लालबागचा राजा आहे तो आपल्या स्थानिक मूर्तिकारालाच देऊया. आणि आज एवढा मोठा मूर्तिकार आहे आपल्या लालबागमध्ये. मग 1935 साली माझ्या आजोबांना राजाच्या सेवेची संधी मिळाली आणि आपलं जे रूप आहे, आता आपला लालबागचा राजा तू बघशील तर सगळे म्हणतात की अरे तुमचा बाप्पा एवढा स्लिम काय. तर मी आत्तापर्यंत जी कारण आपण आर्ट फॉलो केली आहे ती पूर्ण आपल्या स्टोरीप्रमाणे, जसं माणसाचं शरीर आणि हत्तीचा चेहरा, तर हे जे कॉम्बिनेशन आहे तेच आम्ही आजपर्यंत कंटिन्यू केलं. म्हणून तू माझे सगळे गणपती बघतील तर ते माणसासारखे दिसतील. तर ते करत करत मग असं झालं की ही प्रथा चालू झाली लालबागच्या राजाची आणि लालबागचा राजा हा आपला पूजेची मूर्ती आहे.
त्याला नवसाचा असल्यामुळे बरोबर. कोळी लोकांच्या नवसानंतर तो बसवला गेला होता. त्यामुळे लालबागचा राजाची मूर्ती ही डायरेक्ट पूजली जाते. तू इतर मंडळांमध्ये बघशील तर बाजूला मूर्ती असते. प्राणप्रतिष्ठा केलेली बरोबर. छोटी मूर्ती असते बरोबर. आणि ही मोठी मूर्ती असते ही शोभेची असते. बरोबर. पण लालबागचा राजा हा डायरेक्ट पूजला जातो. अजूनही डायरेक्ट मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा होते. त्यामुळे हे सगळं एक म्हणजे आमच्यासाठी पण एक कांबळी कुटुंबासाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट होती की माझ्या आजोबांना हे कार्य मिळालं. आणि त्यावेळेला आजोबांच्या ह्या एका रूपामुळे 35 सालीच त्या गणपतीची एवढी प्रचिती आली लोकांना आणि ते एक रूप लोकांना भावलं. मग त्याच्यानंतर मग हळूहळू ते म्हणजे प्रस्थ वाढत गेलं राजाचं. अरे वा. आजोबांनी माझ्या 35 ते 51 पर्यंत केलं. त्याच्यानंतर आजोबा गेल्यानंतर माझे मोठे काका व्यंकटेश मधुसूदन कांबळे त्यांनी ते 1960 नंतर राजाची जबाबदारी स्वीकारली. ती जवळजवळ त्यांनी 2000 पर्यंत काकांनी केलं, 2002 पर्यंत. आणि त्यांच्या वयानुसार मग माझे पप्पांना त्यांनी सांगितलं, म्हणजे पप्पांचे मोठे भाऊ व्यंकटेश कांबळे, तर त्यांनी सांगितलं की बाबा आता हे मला जमत नाही माझ्या वयानुसार, आता ही मी जबाबदारी तुला सोपवतो. मग ती आज गेले 22 वर्ष मी आणि माझे पप्पा 2002 पासून आज लालबागचा राजा घडवतो. अरे वा, खूप छान खूप छान. 2002 पासून ते आता बघायला गेला तर 2024 आलं आणि तू पूर्ण जी कमान आहे लालबागच्या राजाची तू सांभाळतोय. वारसा सांभाळणं पण खूप जबाबदारीचं काम असतं. दादा, लालबागच्या राजाचं प्रभावळ जे आहे प्रत्येक वर्षी एक अट्रॅक्शन असतं, तर ते प्रभावळ बनवण्याच्या वेळी काय डोक्यात असतं, काय तुम्ही विचार करता आणि ते कसं मग तुम्ही साकारता? प्रभावळ आणि सिंहासनचं म्हटलंस तर हा जो एक पायंडा होता हा आम्ही जवळजवळ 2002 ते 3 साली मोडला. जे तू प्रभावळ बघशील फक्त गोल असायच्या. बरोबर. त्याच्यानंतर आम्ही एक 3 पासून नवीन ट्रेंड केला की आपण वेगळ्या पद्धतीने प्रभावळ करू. आज सगळीकडे ट्रेंड झाला आणि आज बऱ्याच गोष्टी म्हणजे 2005 साली सुद्धा हे पितांबर आहे ते फक्त लालबागच्या राजाला अख्ख्या जगभरात एकच गणपती होते ओरिजिनल पितांबर नेसलं जायचं. 2005 साली जेव्हा 26 जुलै आलं होतं त्याला मी आणि पप्पांनी असंच मी पप्पांना बोललो की पप्पा आपण एक 2 फुटाच्या गणपतीला घालून बघूया का, कसा वाटतो बघूया. आणि एक 9 फुटाच्या करूया. म्हणलं ठीक आहे चल, आपल्याकडे काही काम नव्हतं त्यावेळेला 26 जुलैमुळे. तर ते एवढं सक्सेसफुल झालं की ज्यावेळेला मी केलं त्यावेळेला पहिल्याच योगायोगाने महाराष्ट्र टाइम्समधून रिपोर्ट्स म्हणजे येतात गणपतीचं हे करायला, इंटरव्ह्यूज घ्यायला. तर त्यावेळेला त्यांनी बघितलं तर ह्याला काहीतरी वेगळंच वाटलं. ते म्हणजे ही छोटी मूर्ती एवढी सुंदर पितांबरात. मग त्यांनी त्याच्यावर आर्टिकल केलं. मग तो जो एक हे चालू झाला, ट्रेंड चालू झाला, प्रोफेशन झालंय. आता एक प्रोफेशन झालं. त्यामुळे हे बघ आपण निमित्त मात्र आहोत. आज कोणी बोलावं की ही म्हणजे कोणीच सांगू शकत नाही की हे सुरुवात झाली कांबळ्यांच्या आपल्या कारखान्यातून. त्याचा एक मला अभिमान आणि मेन त्याच्या मागे बाप्पाचा हात आहे की बाप्पांनीच आज सगळ्यांना घडवलं आहे. आज पितांबर हा करिअर झाला आहे त्या सगळ्यांसाठी. म्हणजे कधीच आम्ही कल्पना केली नव्हती. मी आज ज्याला त्याला पितांबरच हवं असतं. त्यामुळे म्हणतात ना एक रूप पण खुलून येतं बाप्पाचं. ते तर आहे. आणि आज आपल्या कलेवरती म्हणजे आपली जी ही आर्ट आहे त्या कलेवरती आज एक लोकांचं पोट आहे किंवा रोजगार आहे, त्यासाठी तेच आशीर्वाद आमच्यासाठी भरपूर आहेत. लालबागच्या राजाला भरपूर गर्दी असते आणि त्या लालबागच्या राजाच्या चरणापाशी पोचण्यासाठी जवळपास 2 तास 3 तास कधी कधी तर पूर्ण रात्र जाते. पण तो पूर्ण स्ट्रगल त्या गर्दीतून गेल्यानंतर ज्यावेळी आपण लालबागच्या राजासमोर उभा असतो त्यावेळी एकदम मन भरून येतं. माझ्या तर अंगावरती काटे येतात, डोळ्यातून पाणी येतं आणि देवासोबत कनेक्ट होत असतो मी. आणि जे काही प्रॉब्लेम्स आहेत, जे काही चांगलं होतं ते सर्व मी शेअर करतो. तर ते 5-10 मिनिटं अविस्मरणीय असतात. तू तर त्या बाप्पाला घडवत असतो महिनाभर, महिना 2 महिना. तर तू काय शेअर करतोस बाप्पाशी? तूही बाप्पाशी काही बोलतोस का? पण ज्या वेळेला आम्ही बाप्पाची सुरुवात करतो ना त्याला माझी पूर्ण फॅमिली असते आणि आम्ही एक 10 ते 12 जण आपली सगळी टीमवर्क आहे आमचं. आणि मी बोललो नाही हे एकट्याचं काम नाही, शेवटी त्यांचं पण तेवढंच योगदान आहे. आज जे हे जे सगळे माझ्यासोबत असतात माझे सहकारी ते त्यांच्यामुळे सहज शक्य होतं. आणि दुसरी गोष्ट जी म्हणतोच बरोबर आहे की ज्या दिवशी मी बाप्पाला उभं करतो त्याच्यानंतर कमीत कमी 1.25 ते 1.5 महिना तरी आमचं येणं जाणं असतं. त्यावेळेला फक्त मी आणि माझे 2-3 कार्यकर्ते आमचे फिक्स आहेत सहकारी, ते तेवढेच असतो. पण त्यावेळेला पण मी एकटा स्टेजवर बसून म्हणजे एक असतं मी असं काय कुठे मागत नाही देवाकडे की मला अमुकच दे तमुकच दे. बस मला माहिती आहे की आज त्या बाप्पानी आज मला कुठून कुठे उचलून ठेवलं आहे याची मला जाणीव आहे. त्यामुळे मी एवढंच म्हणतो की आजही मी त्यांच्या चरणाजवळच आहे. आणि आपण स्वतःच्या म्हणजे आपल्याला आपण स्वतः ओळखायला पाहिजे की आपण कोण आहोत. आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत आणि पडद्यामागचे कलाकार.
फक्त एवढंच आहे की एक त्याच्यासोबत ज्या सहवासात असतो, ज्यावेळेला आम्ही त्या 4 भिंतीच्या आतमध्ये राजासोबत कामाच्या वेळेला बसलेलो असतो, तो खूप वेगळं एनर्जी आहे तिथे, एक व्हायब्रेशनचा वेगळा ऑरा आहे. हे साक्षात भले कलर असो किंवा नसो, पण तुला असं वाटणार की खरोखरच इथे कोणतरी बसलंय. बरोबर बरोबर. आणि तो जो एक त्याचं म्हणतात ना, त्याचे जे व्हायब्रेशन्स आहेत, आणि हे मी खूप जपतो. स्टेजवर मी जास्त कोणाला अटेंड म्हणजे अलाव पण करत नाही, कारण मी पावित्र्य खूप सांभाळतो. लालबागचा राजा जेव्हा 11 दिवस असतो किंवा गणेश उत्सवामध्ये 1.5 दिवस, 7 दिवस, 11 दिवसाचे गणपती असतात, त्यावेळी ज्यावेळी बाप्पा जातात देवाघरी, म्हणजे विसर्जन होतं बाप्पाचं, त्यावेळी एकदम मन हादरून जातं, इमोशनल फील होतो. तर तू तर 2-2 महिने 3-3 महिने या सर्व कारागिरीमध्ये असतो, बाप्पाच्या मूर्ती करत असतोस. तर ज्यावेळी विसर्जन होतं बाप्पाचं, त्यावेळी तुला कसं वाटतं? ऑफकोर्स हे तर इमोशनल असतं त्यावेळेला, पण एक आहे की बाबा जशी एखादी गोष्ट येणार आहे त्याला परत जायचंच आहे आणि परत पुढच्या वर्षी यायचंच आहे. त्यामुळे कुठे मनावर कुठेतरी आम्ही एक कंट्रोल असतो. त्रास होतोच विसर्जनामध्ये. पूर्वीपासून आमची एक प्रथा आहे की मूर्तिकार फॅमिली असते. गणपती बाप्पाला जेव्हा आम्ही राजाला स्टेजवरनं हलवतो त्यावेळेला आम्ही तिथे असतो हलवताना. आणि मग तू बघितलं असेल की माझ्या लालबागच्या घरापर्यंत मी राजाच्या डाव्या खांद्याजवळ उभा असतो. पण एक मी बघितलं, ज्या वेळेला मंडळाने आम्हाला हा जो मान दिला मला की बाबा तू वर उभा राहा, 2008 पासून मला ही संधी मिळाली. त्यावेळेला मंडळातले अध्यक्ष वगैरे सगळे बोलले की बाबा तू वरती उभा राहा आणि वरून बघ तुझ्या कलेला काय म्हणजे हे कलेची तुमच्या काय म्हणजे तुला कळेल तुझ्या कलेची काय किंमत आहे. पण ज्यावेळेला मी पहिल्यांदा तिथे उभा राहिलो, मी लिटरली ब्लँक झालो. म्हणजे आजही मी वर उभा राहतो आणि वरून ज्या समोर सगळं जे काही दृश्य बघतो, जनसागर असेल, जनसागर म्हणजे लिटरली माझ्याकडे शब्द नसतात. बस हे आपलं एवढंच मी भाग्य मानतो की शेवटच्या श्वासापर्यंत राजाच्या चरणी ही सेवा राहो. पहिल्या काळी ज्यावेळी जसं तू सुरुवात केली होतीस, स्टार्टिंगला जेव्हा गणपती यायचे त्यावेळी हे असायचं, स्टोरीज असायचे, चलचित्र असायचे आणि त्या मूर्ती पण लहान असायची. आता कोविडमध्ये रिस्ट्रिक्शन्स आले, ह्या वर्षी म्हणजे कोविडच्या टायमाला मूर्ती लहान झाली, त्यावेळी कसं वाटलं? असं वाटलं का अरे मूर्ती लहान होते किंवा जुने दिवस परत अनुभवायला भेटणार, असं काय feeling? कोविड काळामध्ये 20मध्ये तर बाप्पा बसला नव्हता. बरोबर. आम्ही खूप प्रयत्न केला, पण गव्हर्नमेंटचे रूल्सच तसे होते, त्यामुळे आम्हाला बसवता आलं आपलं नाही. बोलणं पण झालं होतं त्यावेळी, आणि त्याला आपलं बोलणं आलं आणि मनावर दगड ठेवून मंडळाने आणि आम्ही मूर्ती बसवली नव्हती. रक्तदान शिबिर वगैरे मोठ्या प्रमाणात झालं होतं त्यावेळेला. मग आला 2021 साली मंडळाने परत आमची एक मीटिंग झाली, तर ते बोलले यावर्षी आपल्याला गणपतीची परमिशन मिळाली आहे, पण फक्त 4 फुटाचं आहे. बरं, तर 4 फुटाचा एवढ्या स्टेजवर जर मी असा सिंहासनावर ठेवला तर ते फारच छोटं दिसणार. बरोबर. तर मी म्हटलं हा 4 फूट आणि एवढा मोठा स्टेज त्याला होणार नाही, आपण ऑफिसमध्ये ठेवावं लागेल त्या हिशोबाने. तर मी बोललो ना, बघ बुद्धी देणारा बसलाय बाप्पा. तर माझ्या डोक्यात असं आलं की माझ्याकडे एक चलचित्र होतं विष्णू लक्ष्मीचं, आणि नागाच्या फणावर विष्णू बसले आणि लक्ष्मी त्यांचे पाय दाबते असं होते आणि पाठीमागे नागाचा फणा. तर माझ्या डोक्यात क्लिक झालं की 4 फूट. म्हटलं मला एक फक्त संधी द्या आणि परमिशन द्या, आपल्याला स्टेजच कव्हर करायचा ना, तर आपण एक माझ्या डोक्यात एक कल्पना आहे, त्या पद्धतीने आपण करूया. मग काय करणार? म्हटलं तुमचा स्टेज पण कव्हर होईल आणि आपला उत्सव पण मोठ्या चांगल्या पद्धतीत साजरा होईल. म्हणून मला फक्त 1 दिवस द्या, मी सगळं करून दाखवतो आणि मग तुम्ही कारखान्यात ते बघायला या. मी लिटरली एवढं म्हणजे म्हणतात ना, एक डेअरिंग आणि शेवटी बाप्पाची मर्जी. ते तर आहेच. मी ते सगळं तिथे नागाचा फणा वगैरे उभा केला. गणपती बाप्पा विष्णूचं जे रूप होतं, विष्णू भगवानांची मूर्ती बाजूला ठेवली आणि त्याच आकारामध्ये मी गणपतीची मूर्ती 7 फुटाची मूर्ती ती खाली बसवली, जी सिंहासनावरची विष्णू रूपात बसवली आणि बरोबर तिची हाईट झाली 4 फूट. आणि ती मी माझ्या शेषनागावर बसवली. आता त्याच्यात नियम असा होता की शेषनाग वगैरे किती मोठा असो, गणपती 4 फुटाचा पाहिजे बसून. तो माझा गणपती 4 फूट होत होता, शेषनाग जरी 6 फूट झाला किंवा 7 फूट झाला तरी ते चालू शकत होते. आणि मी माझ्या कारखान्यातच काय केलं, असं कर्टन वगैरे लावलं आणि सगळ्या कार्यकर्त्यांना आणि मंडळाला बोलवलं आणि त्यांना मी जसं आम्ही लालबागला हे करतो ना फर्स्ट लुक, तसं तुम्ही फर्स्ट लुक सारखं, कारण एक्साइटमेंट होती ना. बरोबर. एवढ्या सगळ्या चॅलेंजिंग आणि अशा टेन्शनमध्ये आपल्याला काहीतरी करायचं आहे.
आणि खरंच सांगतो तुला, मी जसा पडदा सरकवला आणि त्यांनी ती विष्णुरूपी मूर्ती त्या नागावर बघितली, त्याला कलरही नव्हता. हा हा. ते एवढे इम्प्रेस झाले ना, म्हणजे कल्पनाच नाही केली त्यांनी की असं पण होऊ शकतं. झालं, डन झालं. आणि आज तू बघतो की आज त्या 2021 साली नागावरच्या फण्याची मूर्ती मी घडवली. आणि ती खूप चर्चेतही होती ती मूर्ती, कारण की फर्स्ट टाइम एवढ्या वर्षानंतर हा, अशी आणि मला मूर्ती बघायला जुन्या काळात मिळाली. गेल्यासारखं, म्हणजे जे आजोबांनी चलचित्र वगैरे चालू केलेली काकांच्या बरोबर. वेळेला, तो पण एक अनुभव आला. आणि दुसरी गोष्ट, त्याचीही दखल माझी महाराष्ट्र टाइम्सने घेतली. तेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आणि अक्षरशः कोविड काळामध्ये माझी मुंबई टाइम्सला अर्ध्या पानाची इंटरव्ह्यू आली आर्टिकल, की एवढ्या सगळ्या कोविड काळामध्ये, एवढ्या सगळ्या टेन्शन्समध्ये सुद्धा आज 4 फुटाच्या मूर्तीला ह्या पद्धतीत बसवण्यात आलं. आणि लालबागच्या राजांनी नेहमीचं जे रूप आहे ना, किंवा जो ऑरा असतो, जो स्टेज कव्हर करायचा, त्या एका ह्या कलेच्या माध्यमातून कांबळीने याच्यावरती साकारलं. नाही, मस्त मस्त, खूप छान. म्हणजे ती मूर्तीच एकदम सुरेख होती. आणि आता त्याच्या पाठची स्टोरी ऐकून मस्त वाटतंय, खूप छान वाटतंय. आणि महत्त्वाचं म्हणजे मला फ्रीडम मिळालं. मला मोठ्या राजामध्ये पण भरपूर गोष्टी करायच्या असतात, पण एक लिमिटेशन आहे. दोन्ही पायावरती डोकं टेकायचं, त्यामुळे मला वर खाली करता येत नाही किंवा वेगळा आकार देता येत नाही. मला मोठ्याला पण विष्णू रूपात बसवायला खूप आवडेल, बरोबर. पण ह्या गोष्टी सगळ्या लिमिटेशन्स आहेत आता. आणि मेन ती सुद्धा मूर्ती पूजेचीच होती, त्यामुळे त्याच्यावर पण जास्त खेळायचं नव्हतं. तर ते जे झालं ते न भूतो न भविष्यात. म्हणजे मला असं वाटलं मी माझ्या आजोबांच्या किंवा काकांच्या काळात गेलो आणि चलचित्र झालं. नागाच्या पाण्यांमध्ये आम्ही डोळ्यांमध्ये लाईट वगैरे सोडला होता आणि बाजूला पेंटिंगमध्ये समुद्र वगैरे असं दाखवलं होतं, त्यामुळे ते खूप मॅच झालं. खूप छान, खूप छान. आणि दादा, माझा जन्म चेंबूरमधला, आणि आमच्यासाठी लालबाग पळलं म्हटलास तर एक स्वर्ग. गणपतीच्या टायमाला 11 दिवस रात्र एकच असते. दिवसापेक्षा रात्री मजा वेगळी असते. आणि आपले इकडचे जे मूर्तीज असतात ते खूप मोठे मोठे असतात. गव्हर्नमेंटचे काही ना काही रिस्ट्रिक्शन्स येत असतात की मूर्ती छोटी असली पाहिजे किंवा POPच्या मूर्ती नसल्या पाहिजे. तर त्याबद्दल तुला काय वाटतं? बघ, पहिली गोष्ट म्हणजे POPनी कुठलाही हानी होत नाही, हे सगळं रिसर्च केला गेला आहे. बरं, POP कालांतराने वितळतं, थोडा वेळ जातो, मातीपेक्षा थोडे काही दिवस जास्त जातं ते POP वितळायला. POPचे फायदे म्हणशील तर वजनाला हलकी असते, पहिली गोष्ट म्हणजे कुठली घरगुती किंवा कम्पॅरेटिव्हली मोठ्या मूर्त्या आणि मातीच्या मूर्त्या. मातीची 2 फुटाची मूर्ती उचलायला 3 जण लागतील, तर POPचे 1 जण उचलू शकतो. बरोबर. किमतीमध्ये फरक पडतो. जी समजा ही 1000 रुपयाला भेटते ती तुला 5 ते 10 हजाराच्या घरात जाणार. बरोबर. परत त्याचं हँडलिंग, आता POPच्या मूर्तीला धक्का लागला काय झालं काहीच प्रॉब्लेम नाही. मातीच्या मूर्तीला जरा धक्का लागला की कुठेही तुटू शकते, परत ते मॅनेज करा. बरं, त्याचे कारागीर पण आता कमी आहेत, ठीक आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट या सगळ्यांमागे ह्या गोष्टीला लागणारी जागा ही कोणाकडे नाही आहे. आपण काय एवढे मोठे नाही की आम्ही 100, 500, 1000 गणपती ठेवू शकतो आपल्या मुंबईच्या जागेमध्ये. कुठे आपल्याकडे एवढी जागा नाही, त्यामुळे POPची मूर्ती कुठेही ॲडजस्ट होऊ शकते. तू रॅक करून 4थ्या रॅकवर पण 10 फुटावर पण ठेवू शकतो, ते मातीचे ठेवू शकत नाही. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे मातीचे दुष्परिणाम असे की टिकणं, एक हँडलिंग आणि किंमत, आणि सगळ्यांना परवडायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींच्या आधारे. आणि तरी पण आज पर्यावरणाचे जे विषय आहेत त्याच्यावरनं मी पण आता स्वतः चालू केलेलं आहे. गेल्या 3-4 वर्षामध्ये मी पण आता हळूहळू छोटे घरगुती गणपती हे मातीमध्ये करायला घेतलेले आहेत. मी पण सपोर्ट करतोच आहे, नो डाऊट. फक्त एवढंच आहे की प्रत्येक मूर्तिकार असो, माझ्यासारखा असो आणि इतर मूर्तिकार, कुठेतरी त्याला वेळ जाणारच आहे. जोपर्यंत मोठ्या मूर्तींसाठी कुठे मार्ग निघत नाही प्लास्टरच्या ऐवजी, तोपर्यंत कुठे ना कुठेतरी आपल्याला चालू ठेवायचंच आहे. आता आणि आज असं आहे की आपल्याला आज उत्सव पण वाचवायचा आहे, जेणेकरून आपली जी परंपरा आहे ती जपली पाहिजे. त्यामुळे माझा जास्त कल त्या गोष्टीवरती आहे. आणि टिळकांनी जो गणपतीचा जो उत्सव चालू केला होता त्यांचा मोठो हाच होता की सर्वजण एकत्र आले पाहिजे. आणि तो आपण गणपतीच्या वेळी लालबाग, परळ, सेंट्रल लाईन बोलाल, विक्रोळी, घाटकोपर या साईडला ते दिसून येतं. मोठे मोठे मूर्ती असतात. चेंबूरलाही बरेचसे मोठे मोठ्या मूर्ती आहेत. आणि मला वाटतं जर मोठ्या मूर्ती असल्या तर एक वेगळा ऑरा निर्माण होतो, एक बाप्पाचा वेगळा लुक, वेगवेगळे लुक एक्सपिरियन्स करायला मिळतात आणि मन पण प्रसन्न होतं. दादा, प्रत्येकाच्या लाईफमध्ये लो पॉईंट, हाय पॉईंट येतोच. आणि स्पेशली जेव्हा आपली सारखी फॅमिली, लाईक लहान असतानाच पॅरेंट्स मधलं कोणी एकाचं जाणं. माझ्या केसमध्ये मी लहान असताना जवळपास 6-7 वर्षाचा होतो, त्यावेळी बाबा देवा घरी गेले आणि त्यानंतर बराचसा स्ट्रगल बघितला, लोकांचा बिहेवियर बघितला आणि मग बघत बघत बाहेरची दुनिया कळायला लागली. आणि आज जे काय छोटं मोठं आहे ते
चांगलं करतोय, त्यावेळी मलाही असं वाटतं, त्यावेळी असं वाटायचं की यार बाबा असले असते तर हे सगळं सॉल्व्ह झालं असतं. आणि आता जेव्हा चांगला वेळ असतो त्यावेळी असं वाटतं बाबा असले असतं त्यांना दाखवलं असतं, बघा मी एवढं सर्व करून पण आज इथपर्यंत पोहोचलोय. तर तुला असं वाटतं का की तुझ्या लाईफमध्ये असं लो पॉईंट्स आलेत का, हाय पॉईंट्स आलेत का, आणि तू कधी असं वाटलंय का की आई असली असती तर सांगितलं असतं? नक्कीच. आता मम्मी असे तर माहीत नाही मी आज कुठल्या लाईनमध्ये असतो, म्हणजे हे म्हणजे काय शिकलो असतो वगैरे किंवा ह्याच क्षेत्रात असतो. तर मी एक एक्सपिरियन्स सांगेन. ज्यावेळेला मी कुरिअर बॉय होतो त्याला 50 कार्ड्स मला द्यायचे आहेत दिवसाला, आणि बराच म्हणजे अख्खा दिवस जायचा त्याच्यात. आणि पैसे वाचवायला मी अंधेरीपासून साकीनाका, अंधेरीपासून वर्सोवा, कारण जे उरलेले पैसे आहेत त्याच्यात कुठेतरी मला घरात सपोर्ट होईल या हिशोबाने मी डेली अलाउन्स त्याच्यासाठी वाचवायचो. तर ते करता करता खूप चालणं व्हायचं आणि ताण लागायची. ताण लागताना मग मी कधी कुठल्या फॅमिलीमध्ये कधी असं कार्ड द्यायला गेलो तर काही कम्युनिटीज होत्या, आता मला माहीत नाही एक्झॅक्टली कोण असायचे ते. माझं काम काय, त्यांचं डॉक्युमेंट बघून त्यांना बरोबर हँडओव्हर करायचं क्रेडिट कार्ड. तर पाणी मागायचं होतं. पाणी मागताना काही लोक काय करायची, काही लेडीज होत्या त्या डोक्यावर पदर घेऊन असे बाजूला आधी थुकायचे, मग आपल्याला पाणी द्यायचे. तर मला आधी प्रश्न पडला, म्हणजे हे असं का होतं आहे, म्हणजे असं का करतायत. आणि त्याच्यानंतर असं आलं की मला अजून एक वेळ होतं ना, ॲक्टर लोकांचा खूप वेळ होता पिक्चरचे शूटिंग्स बघणं वगैरे. कारण मी ज्या एरियात जायचो बँड्रा अंधेरी वगैरे, तिथे बरेच वेळेला शूट्स चालायचे. मग मी माझं क्रेडिट कार्डचं काम संपल्यानंतर शूट्स बघायला जायचो. हे मला खूप आवडायचं. तर एकदा काय आलं की असंच बँड्राला शिल्पा शेट्टी अक्षय कुमारचं शूट चालू होतं आणि मी बघत होतो, म्हणजे गर्दीच होती एक असतं, आणि त्याच्यात पण पोलिसांची काठी घाललेली. तर अरे गर्दी हटवायला म्हणजे लागली नव्हती ती, साधारण अशी हलकी बसली व गर्दी करून मला निघून जा. पण मी एक सगळ्यांना सांगेन की पहिली गोष्ट म्हणजे मगाशी मी म्हटलं की स्वतःला कधीच कमी लेखायचं नाही. स्वतःवरचा विश्वास आणि कुठल्याही गोष्ट निस्वार्थीपणे करा. देव कधीच डोळे झाकून नसतो. आज मला सांगायला अभिमान खूप वाटेल की ज्या शिल्पा शेट्टीला मी म्हणजे बघताना मार खाल्ला होता त्यावेळी, तीच आज माझी गेल्या 12 वर्ष क्लायंट आहे. तिची इच्छा झाली पूर्ण. ज्यावेळेला नवस तिचा पूर्ण झाला, राजाला तिने एक नवस केला होता, तेव्हा त्यांनी सांगितलेलं की माझा नवस पूर्ण झाल्यानंतर तुला जो घडवतो त्याच व्यक्तीकडनं मी मूर्ती माझ्या घरात बसून सुरुवात करणार. 2010 पासून ते आत्तापर्यंत ती माझी क्लायंट आहे. ती माझ्या कारखान्यात येते, नवरा बायको दोघंही येतात आणि स्वतःच्या हाताने गणपती घेऊन आपल्या घरी बसवतात. ते सांगतात ना, वेळ कोणाचीही बदलू शकते, फक्त निश्चय ठेवला पाहिजे, मेहनतीने जिद्दीने काम केलं पाहिजे. कधी ना कधी तर वेळ बदलूनच जातो. तर जे कोणी बघतायत आपले व्ह्युअर्स, त्यांना मी एवढंच सांगेन, जर तुमच्या लाईफमध्ये जर बॅड पॅच चालू असेल तर निराश होऊ नका. दादानी जशी हिंमत ठेवली, मेहनत करत राहिला, जशी तुम्हीही मेहनत करा. तुमचाही लाईफमध्ये चांगला पॅच येईल. जर चांगला टाइम चालू असेल तर त्याचाही घमंड ठेवू नका, कारण की तोही वेळ कधी ना कधी जाणार आहे. आणि या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी असतात ना, हे आपल्याला शिकवतात, हे आज मला माहिती आहे. तर दादा, जे आपले प्रेक्षक बघतायत त्यांना जर तुला काय सांगायचं असेल तर तू काय सांगशील? मी एवढंच म्हणेन, स्वतःवर विश्वास ठेवा. पहिली गोष्ट, कुठलीही गोष्ट असेल निस्वार्थीपणे करा. प्रत्येक गोष्टीत आपण जर व्यवहार बघितला तर कधीच होत नाही ते. हा माझा अनुभव आहे. आणि खरंच मी अजूनही गोष्ट सांगायला मला आवडेल की आज इतकं सगळं, म्हणजे आज मी जी काही कामं करतो आणि आज माझा इतका वर्षाचा जो एक स्ट्रगल आहे किंवा प्रवास आहे, तर अजूनही मी जेव्हा बसस्टॉपवर उभा असतो त्या लोक मला विचारतात, रे तू अजून बसने कसा काय प्रवास करतो? BSTने, टॅक्सीने जा, टॅक्सी तर आहे तुझ्यासाठी, एवढं काय? बोला नाही, मला अजूनही 100 रुपये अजूनही तेवढेच महत्त्वाचे आहेत. आणि BSTचा प्रवास हा माझा काय म्हणजे एक ते पण माझी लाईफलाईन आहे. म्हणजे जसं म्हणतात मुंबईची असो, मुंबईचा तर आहेच, पण ती माझ्यासाठी पण तेवढंच आहे. कारण मला कसं आहे, आज ज्या फॅमिलीतनं मी बिलॉंग करतो, मी ज्या फॅमिलीतनं आलो आहे, तिथून कायम म्हणजे माझ्या आजोबांनी जो स्ट्रगल केला किंवा वडिलांनी, काकांनी जे काय आहे ते बघत बघत मी आजपर्यंत इथपर्यंत आलो. तर बस मी एवढंच सांगेन की आज सगळ्यांनी खूप चांगलं काम करा. स्वतःचं पॅशन आहे ते इम्प्रूव्ह करा. त्यालाच तुम्ही प्रोफेशनमध्ये कन्वर्ट केलं तर आज मी एवढंच सांगेन, आज मी जे काही बाप्पांनी मला जे दिलं आहे किंवा जे काय कमवलं आहे, हे नाव जे कमवलं आहे ते तुम्ही करू शकता. तर मग हा होता आपला संतोष दादा, जो त्याच्या कलेने आपल्या सर्वांजवळ
संतोष पसरवतोय. त्याचबरोबर तुमचे लाईफमध्ये जे काही एक्सपिरियन्स असतील, किस्से असतील, ते प्लीज आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. लालबागच्या राजाबद्दल तुमचा काय अनुभव आहे, लालबागच्या राजाला घेऊन तुम्हाला कसं वाटतं, काय वाटतं, जे काही असेल कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच आम्हाला लिहून कळवा. आम्हाला ते वाचायला आवडतील. त्याचबरोबर मी श्रीराम परब आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.